नमस्कार मित्रांनो, कापसाला मिळाला आज मित्रांनो 10,200 रुपये भाव. मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की टॉप 5 बाजारपेठा जिथे कापसाला सर्वाधिक भाव मिळाला आहे. त्यामध्ये सर्वात जास्त कोणत्या बाजारपेठेमध्ये भाव हा कापसाला मिळाला आहे, कोणत्या बाजारपेठेमध्ये 10,000च्या वर कापसाला भाव मिळाला आहे. मित्रांनो, ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्याचप्रमाणे कोणते टॉप 5 ज्या बाजारपेठा आहेत तिथे कापसाला अत्यंत चांगला भाव गेला आहे, ही संपूर्ण माहिती मित्रांनो आपण आता या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. परंतु मित्रांनो, त्याआधी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, आता आपण बघू, व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, त्यामध्ये पहिली बाजारपेठ आहे ती म्हणजे अमरावती बाजारपेठ. अमरावती बाजार समितीमध्ये मित्रांनो 79 क्विंटल कापसाची आवक मित्रांनो झाली होती. तर कमीत कमी भाव मित्रांनो 8,000 रुपये हा अमरावती बाजारपेठेमध्ये आज मिळाला. मित्रांनो, जास्तीत जास्त दर मिळाला 8,500 आणि आपण जर ॲव्हरेज पाहिलं म्हणजे सर्वसाधारण दर मिळाला मित्रांनो 8,200 रुपये. त्यानंतरची डबल एक मोठी बाजारपेठ ती म्हणजे अकोला बाजार समितीमध्ये 32 क्विंटल कापसाची आवक झाली होती. तर अकोलामध्ये कमीत कमी दर मिळाला आहे 7,800 आणि जर आपण जास्तीत जास्तीचा विचार केला की अकोल्यामध्ये जास्तीत जास्त दर तो मिळाला आहे 8,200 आणि सर्वसाधारण म्हणजे बाकीच्या सर्वांना जो दर मिळाला मित्रांनो सर्वसाधारण तो आहे 8,000 रुपये. त्यानंतरची बाजारपेठ आहे ती म्हणजे मालेगाव बाजार समितीमध्ये HF4 माध्यम स्टेपल कापसाची 1,111 क्विंटल आवक आली होती मित्रांनो. तर कमीत कमी दर मालेगावमध्ये मिळाला आहे 7,200 रुपये आणि जर जास्तीत जास्त दराचा आपण विचार केला तर तो मिळाला आहे 7,800 रुपये आणि जर आपण सर्वसाधारण दर बघितला तर मित्रांनो तो आहे 7,500. त्यानंतरची बाजारपेठ आहे मित्रांनो देऊळगाव बाजार समितीमध्ये आज कापसाला सर्वाधिक भाव गेलेला आहे मित्रांनो. 6,612 क्विंटल कापसाची आवक झाली होती. तर कमीत कमी दर जर आपण देऊळगाव बाजारपेठेचा आज बघितला तो आहे 8,500 रुपये आणि जास्तीत जास्त दर मिळाला आहे मित्रांनो 10,200 रुपये. सर्वसाधारण दराचा जर आपण विचार केला तर 9,300 रुपये हा सर्वसाधारण दर देऊळगाव बाजारपेठेमध्ये मिळाला आहे. नंतरची बाजारपेठ मित्रांनो सिंधी सेलू बाजार समितीमध्ये मध्यम स्टेपल कापसाची 2,870 क्विंटल आवक आली होती. तर कमीत कमी दर मिळाला आहे 7,400 रुपये. जास्तीत जास्त जर आपण विचार केला तर 7,620 रुपये आणि सर्वसाधारण दर मिळाला आहे 7,500 रुपये. नंतरची बाजार समिती आहे ती म्हणजे वर्धा बाजार समितीमध्ये मध्यम स्टेपल कापसाची 850 क्विंटल आवक आली होती मित्रांनो. कमीत कमी दर मिळाला आहे 6,600 रुपये. जास्तीत जास्त जर दराचा विचार केला आपण तर 7,550 रुपये. सर्वसाधारण दर हा वर्ध्यामध्ये मिळाला आहे 7,050 रुपये. त्यानंतरची बाजार समिती आहे ती म्हणजे उंबरेड बाजार समितीमध्ये 620 क्विंटल कापसाची आवक आली असून कमीत कमी दर मिळाला आहे 6,800 रुपये आणि जास्तीत जास्त जर दराचा आपण विचार केला तर 7,320 रुपये. सर्वसाधारण दर हा 7,150 रुपये. म्हणजे मित्रांनो, आपण बघू शकतो की दिवसेंदिवस कापसाला आता बाजार हा भाव वाढत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता आणखी थोडा वेळ कापूस हा आपल्याकडे ठेवावा म्हणजे जेणेकरून भाव वाढण्याची आणखी दाट शक्यता आहे. म्हणजे कापसाचे भाव यावेळेस 15,000पर्यंत सुद्धा जाऊ शकतात असे सूत्रांकडून माहिती मिळत आहे मित्रांनो. तरी तुम्ही सध्याच कापूस राहू द्या, कारण आता लोकसभेची निवडणूक सुद्धा आली आहे. त्यामुळे आता कापसाचे भाव हे वाढणार म्हणजे वाढणार. तर किती वाढतात हे आपण दररोज नेहमी कळवणारच मित्रांनो. पण मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असला चॅनलला सबस्क्राईब करून एक लाईक नक्की करा. धन्यवाद.